उद्धव ठाकरे आज परभणी आणि धाराशिवच्या दौऱ्यावर फुटीर खासदार ओमराजेंबाबत काय बोलणार याकडे लक्ष. तर गद्दारामुळे नाराज झालेल्यांना पुन्हा शिवसेनेत येण्याची ठाकरेंची साथ. ठाकरेंच्या सभेनंतर ओमराजे धाराशिव शहरामध्ये येणार. कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार. ओमराजे ठाकरेंच्या टीकेला उत्तर देणार का याकडे लक्ष. ठाकरेंच्या बंडखोर खासदारांना जरांगे पाटलांनी सुनावलं. ज्या पक्षात गेला तिथंच निवडून या. खासदारांनी अर्ध्यात सोडून जायला नको होतं. फुटीर खासदारांवर जरांगेंची नाराजी. शेतकऱ्यांच्या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी होणार. भाजपनं आंदोलन केल्यास तिथंही जाणार. शेतकरी आंदोलनाबाबत जरांगेंचं टू द पॉइंट मत. विलास घुलेंच्या मारेकऱ्यांना अटक झालीच पाहिजे. घुले कुटुंबाला न्याय मिळायला हवा. जरांगेंची मागणी. तर धनंजय मुंडेंना निर्दोष लोकांना गुंतवण्याचा नाद. मनोज जरांगे पाटलांचा टू द पॉइंट आरोप. विलास घुले हत्येप्रकरणी एसआयटी कडून सौरभ सोनवणेंची 4 तास चौकशी. सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं. बजरंग सोनवणेंची प्रतिक्रिया. केतन अग्रवाल हत्याप्रकरणी सियाच्या आई वडिलांची 12 तास चौकशी. सिया चेतनचे प्रेमसंबंध आणि लग्नासाठी दबाव या संदर्भात धागेदोरे शोधण्याचे प्रयत्न. तर आजही काहींची चौकशी होण्याची शक्यता. मुंबईच्या भायखळ्यामध्ये सामूहिक हत्येचा कट उधळला. धार्मिक मिरवणुकीमध्ये वेदनाशमक औषधं असल्याची बतावणी करत विषारी गोळ्यांचं वाटप. एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक. एका आरोपीला अटक. 14,000 गोळ्या जप्त. दिग्दर्शक रोहित शेट्टीला जीवे मारण्याची धमकी. 20 कोटींच्या खंडणीची मागणी करत अज्ञाताकडून धमकी. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरणानंतर मंदिर ट्रस्टच्या प्रशासकीय रचनेमध्ये बदल होणार. तर दान चोरीची निष्पक्ष चौकशी होईल. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची ग्वाही. राम मंदिरातील कॅमेऱ्यामध्ये चोरीचा प्रकार उघड. नोटांच्या बंडलमधून काढलेले पैसे कपड्यामध्ये लपवले. बँकेच्या व्हाउचरमध्येही फेरफार झाल्याचं समोर. तर आरोपींच्या घरांवर अयोध्या पोलिसांकडून छापेमारी. पुण्याच्या पाबे घाटामध्ये खासगी बस दरीमध्ये कोसळली. दुर्घटनेमध्ये 2 जणांचा मृत्यू. अनेक जण जखमी. राजगड किल्ला पाहण्यासाठी निघाले असताना अपघात.